आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाला जगामध्ये मान्यता मिळाली आहे. युनेस्कोने आपले 12 अभेद्य किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. पण नक्की हे युनेस्को म्हणजे आहे तरी काय आणि आता पुढे या 12 किल्ल्यांचं काय होणार जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. युनायटेड नेशन्स ही 193 देशांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ज्याचं काम आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आणि मानव हक्कांचे संरक्षण करणे हे आहे. आणि या संघटनेच्या अंतर्गत युनेस्को ही संघटना येते, जी ह्या 193 देशांचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम करते. या 12 गडकुटांमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, सालेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, अंधेरी आणि तमिळनाडूतील जिंजी ह्या अशा 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवरायांच्या 12 गडकोटांना जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी 2016-17 पासूनच प्रयत्न चालू होते. संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 आणि 17 मध्ये युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय समितीला आमंत्रित करून महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती देण्यात आली होती. या ऐतिहासिक विजयामध्ये डॉक्टर शिका जैन यांचे मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या संकल्पनेच्या अंतर्गत शिवरायांच्या 12 गडकोटांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता, जो भारत सरकारने युनेस्कोच्या समितीकडे पाठवला होता, ज्यामध्ये 20 देशांच्या सदस्यांना मतदान करायचं होतं. या सर्व सदस्यांनी महाराजांच्या गडकोटांचं महत्त्व मान्य करून आपल्या गडांच्या बाजूने मतदान करून आपल्या 12 गडांना युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करून घेतलं आहे. हे गड किल्ले युनेस्कोच्या यादीत आल्यामुळे काय फायदा होणार हे जाणून घेऊ. जेव्हा एखाद्या ऐतिहासिक वास्तूला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळतो, तेव्हा त्या वास्तूचं जतन आणि संवर्धनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले जातात. त्याच्या संवर्धनासाठी मोठमोठ्या कंपन्यांकडून पुढाकार घेतला जातो. आणि एवढंच नाही तर युनेस्कोच्या मान्यतेने हे गड किल्ले जागतिक वारसाचा भाग बनले. म्हणजेच आपल्या इतिहासाची गाथा पुढे जग वाचणार आहे. शिवरायांच्या पवित्र मातेला मिळालेला हा सन्मान आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे केवळ गड किल्ले नाहीत, हे आहेत आपल्या अस्मितेचे, शौर्याचे आणि संस्कृतीचे जिवंत उदाहरण. आणि म्हणून या 12 गड किल्ल्यांमागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घेण्यासाठी लवकरच एक खास व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा.